ते आम्ही सदांच काढलेले आहे. आम्ही केन्ना खोटे उलोवंक ना, आमकां खोटे उलोवपाची गरज ना आनी राजकारणाची करची गरज ना. शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण हे बऱ्या पद्धतीन भुरग्यांक मेळचे ह्या खातीर आम्ही तो विषय मांडलेलो की ती शाळा जावंक जाय म्हणून. कित्याक 4-4.5 वर्सां लोक थंय ती भुरगीं थंय तर आसलेली आसा. आणि जेन्ना हो दिलीप धारगळकार उलयलो की आमी फट उलयले म्हणून, आयज 31 जुलय 2023 बिचोलचो जो आमदार आसा जेणे एका एक पेड मनशाक थंय बसवले उलोवपाक लायले, तेका सांगूंक सोदता की होच आमदार 31 मार्च 2023 दनपारच्या 3 असेंब्लीन उलयला की शिक्षण व्यवस्था ही ज्या स्टेटीन शिक्षण व्यवस्था शिक्षण बरें दिता ते स्टेट फुडें वयता आनी ती भुरगीं फुडें वयता. आणि पुनर्वसन शाळेचो तेणी उल्लेख केला त्या असेंब्लीन की ही जी शाळा आसा म्हणजे 2023 तेणी म्हटलां की 1 वर्सा पयलीं त्या भुरग्यांक शिफ्ट केला. लोकांनी अख्ख्या गोंयच्या लोकांनी आयकचे 2023 31 जुलयाक तिने म्हटलां की 1 वर्सा पयलीं त्या भुरग्यांक शिफ्ट केले की टेक्निकली ती स्कूल सारकी ना, शाळा इमारत सारकी ना म्हणून. आणि तेन्ना तेणी म्हटलां की ज्या घरान तांकां शिक्षण दिता तेजे एटमॉस्फियर आहा ते शाळा त्या शिकोवपाची किंवा त्या एटमॉस्फियरान शिक्षण घेवपाचे हे बरोबर न्हू. हे खुद्द आमदारान मान्य केला, आमदारान असेंब्लीन म्हटलां. तेन्ना हांव ह्या आमदाराक विचारता, आतां हेतून फटींग कोण? बिचोलचो आमदार फटींग काय दिलीप धारगळकार फटींग? हे आमदारान सांगचें 24 वरां पयलीं. तूं दुसऱ्याक जेन्ना एक आमदार निवडून येता, तूं लोकप्रतिनिधी आणि आमकां तूं नोकर आमचो. हे प्रत्येक जी जनता आसा हे जनतेचो तूं नोकर, तुजे आमी नोकर न्हू. आणि जो कितें इश्यू आसा, जे कितें समाजाक जाय, जे कितें जावपाक जाय, जर तुज्यान जायना तूं एक्सेप्ट कर की तुज्यान जायना म्हणून. तूं सक्षम ना, बिचोलचो आमदार सक्षम ना. आमी परत म्हटला आनी आतांय म्हणटा की बिचोलचो आमदार हो सक्षम ना. जितले ताटान जे वाटून दवरला, वॉटर बस स्टँड म्हण, फायर ब्रिगेड म्हण, आता वॉटर ट्रीटमेंट प्लांट सगळे पयलींच्या आमदारान हाडलेले. हेका फक्त वाडून दवरले आनी ते खाल्ले विटामिनियन. तेन्ना हेका सांगता तूं खरोच सक्षम ना. तेन्ना तूं दुसऱ्याचेर एलिगेशन लावच्या पयलीं ह्या भाड्याच्या पड्डीचो अशें बिस्कीट उडयले दिलीप धारगळकारचो आपण असो बिस्कीट उडयल्या बरोबर तो धांवन येता. हेणी कितल्या कडेन तोंड मारलेलें आसा हे सगळ्या बिचोलच्या लोकांक खबर आहा. तेन्ना हेणी दुसऱ्यांक ज्ञाना सांगपाची गरज ना. आयज ते बीजेपीचे जे बसलेले थंय तांकां हांव क्वेश्चन करता. बाब डॉक्टर कस्तूप पाडणेकर बडो मनीस आमचे बरे संबंध आसा. आयज तांकां विचारता प्रश्न, बाबा बीजेपीचे जे फाटल्यान बसला तुमचे बीजेपीचे आयज माननीय मुख्यमंत्री गोंयचे डॉक्टर प्रमोद सावंत तसेच बीजेपीचे अध्यक्ष बाब दामू नाईक हांकां विचारता तुमचे बीजेपीचे जे मूळ जे कार्यकर्ते आसले बिचोलेन हे आयज आसा बीजेपी वांगडा दुसरेच फाटल्यान बसले ते कोण केन्ना दिसोकच ना. ज्यांच्यांनी मूळ बीजेपी घडयली ते आसा. हांव क्वेश्चन करता कस्तूप पाडणेकराक, वल्लभ भाऊची गाडी कोणी जाळली? हेचे पयलीं बिचोलच्या लोकांक सांगा. जेन्ना तुमी म्हणटा पळय एज्युकेशनान हेतून राजकारण जावचें न्हू, आमी राजकारण करूंक ना. आमी कितें फॅक्ट आसा तो लोकां फुडें मांडलो की ते शाळा जावंक जाय. आमचो उद्दिश्ट तो आसलो, राजकारण करपाक येवंक ना आमी. तेन्ना तुमकां डॉक्टर कस्तूप पाडणेकराक विचारता, आमचे बरे संबंध आहा. बाबा रे तुवें सांगचें, तुजो फाटल्यान तूं मेन बीजेपी, तो दिलीप धारगळकारान पट्टो घालूंक ना मरे, तो कोण बाबा? हो जो दिलीप धारगळकार आहा हेणी ह्या बिचोलच्या आमदारान सांगचें तेका पर्या कॉलेजीचो कित्याक धांवडयलो? पर्या कॉलेजीचो हेचो जो स्कॅम जर काडीत हायर सेकंडरीचो हेका कित्याक धांवडयलो हे बिचोलच्या आमदारान बिचोलच्या लोकांक सांगचें. सगळ्यांक खबर आहा, हेका दिसता खबर ना आमदाराक. आणि दुसरी गोष्ट, हो जो दुसऱ्याचेर एलिगेशन लायता, पयलीं आमदारान तेचे कितें ते आणि जेन्ना कोणाक जी लेटरां वयता, ही लेटरां कोण काडटा? जी लोकांक कोणाक मदीं लेटरां वयता पोस्टान, ही लेटरां कोण काडटा हे जर ह्या दिलीप धारगळकारचे भायर येत जाल्यार हेका हे पुरो पडचें ना. सगळे आमकां भायर काडपाक खूब आसा. आमी कोणाचे पर्सनल हेचेर वचना. पण ह्या आमदाराक सांगता जेका तूं ते तुकडे उडोवन जे उलोवपाक लायता पळय तेची पयलीं कितें पार्श्वभूमी आहा ही पयलीं जाणून घे आनी मागीर दुसऱ्याच्या बद्दल उलोवपाक लाय. अख्ख्या गोंयच्या जनतेक, अख्ख्या बिचोलच्या लोकांक सत्य परिस्थिती दाखयता की हो फटींग कोण? आमदार बिचोलचो फटींग, दिलीप धारगळकार फटींग
की आम्ही हांगा बसले ते फटींग की बिचोलचे जे लोक हा ते फटींग हे तुम्ही पळोवचे अख्ख्या जे लोक हा गोंयचे हो आमदार कशे फटींग उलयता कशे हो ऑफिसर हो सक्षम आमदार ना हेचे बरे उदाहरण त्याच्याच तोंडान तुम्ही ऐका अशें दाखयले. आणि आमच्या एज्युकेशन मिनिस्टरचा पहिले म्हणटा त्या गंगार म्हणटा कित्याक करूं म्हजे कॉन्स्टिट्युएन्सीन तांच्यांनी एक बऱ्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज शाळा सुरू केल्ली आसा आणि ते 4-5 वर्सां GSIDCक लागला पण अल्टिमेटली ती सुरू जाला. वन ऑफ द फायनस्ट स्ट्रक्चर आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आसा. हांव सांगू शकता की गोंयभरांत सगळ्यांत बरी शाळा आसा पण ती शाळा इन्फ्रास्ट्रक्चर सुरू केली म्हणून भुरगीं शिकची ना. आता शाळा सुरू करून 6 महिने जाल्ले आसात पण अजून ती मेंटेन करच्या खातीर सेक्युरिटी गार्ड आणि बाकी मेंटेनन्स करपा खातीर जो GHRDC स्टाफ दिवंक जाय तो दिवंक ना. थोडे टीचर्स कमी पडटात. सो हे बारीक बारीक त्रुटी आसा ते सगळे इम्प्रूव करपाचे. दुसरें म्हणटात की आमच्या शार पुनर्वसन एक शाळा आसता तिची कंडिशन खूप वायट असते आणि पूर्व हांव हेच असेंब्लीन आवाज उठयल्लो आणि मागीर ताची NDT टेस्ट केल्ली आणि ती रियलायज केली की ही बिल्डिंग एकदम गेल्ली आसा म्हणजे टेक्निकली नॉट फिट स्ट्रक्चरली नॉट फिट म्हणून सरकारान डिसिजन केला ती डिमॉलिश करपाची आणि दुसरी बांदपाची. सो मीन टायम भुरग्यांक एका घरांत तांच्यांनी रेंटेड घर घेवन ताका भुरग्यांक शिफ्ट केला. हांव मुख्यमंत्र्याक इतलेंच सांगता की जाता तितलो बेगीन प्लॅन तो काडपाचो चालू आसा ती बेगीन ती फायल तयार करून PWD ती बिल्डिंग बांदून घेवपाची कित्याक डेफिनेटली ज्या भुरग्यांक एका घरांत शिफ्ट केला डेफिनेटली दॅट वोंट बी अ कम्फर्टेबल प्लेस. तो जो एनवायरमेंट आसतलो तो स्कुलाचो नसतलो तो टेम्पररी मेकशिफ्ट. सो जाता तितली बेगीन बिल्डिंग बांदून फुडल्या वर्सा हे सेशन हेच्या पयलीं तरी तांकां त्या भुरग्यांक शिफ्ट करपाक जाय. 4-5 दीस पयलीं जी पुनर्वसन शाळान जी प्राथमीक शाळा आसा त्या शाळेची सत्य परिस्थिती कितें आसा ही आमी मांडलेली सगळ्या लोकांक दाखोवन दिल्ली. कित्याक तर गेले 4 वर्सां ती भुरगीं ज्या पद्दतीन त्या वातावरणान थंय ती शिकता त्या वातावरण ते सुटेबल ना की थंय शाळा चलची किंवा भुरग्यांक शिक्षण म्हणजे आमी म्हणटा की सदांच जी भावी पिढी आहा जर आज स्कुलांतल्यान शाळेंतल्यान जर तांकां बरें शिक्षण येयलें जाल्यार ते येणाऱ्या आमच्या देशाचें भवितव्य आसा. आणि जेन्ना हे आमी सगळे उगडकीस हाडले तेन्ना आमी पळयलें की बिचोलचे आमदार तेंच्यांनी BJPची जी BGM आसा तेंच्यांनी प्रेस घेतली आणि तेचेर एक पेड मनीस दिलीप धारगळकार आणि आमचेर एलिगेशन लायलें की आमी जे उलयले जे कितें सत्य परिस्थिती लोकां फुड्यान मांडली ती खोटी म्हणून आमी खोटें उलयला म्हणून. आयज सगळ्या जनतेक गेले कित्येक वर्सां आमी जे बिचोले एरियांचे जे विशय आमी मांडीत गेल्ले आसा. आयज जर सादें एग्जांपल घेतलें आयज सिग्नलां लायल्या बायपासाक सिग्नलां आमी रस्त्यार न्हिदल्या कितले लोक थंय एक्सिडंट जावन प्रॉब्लेम जाला मेल्या लोक आणि जेन्ना आमी रस्त्यार न्हिदल्या तेन्ना सिग्नलां लागल्या. असे कित्येक विषय आसा इवन वॉटर प्लांट आसा हो तेन्ना पर्रीकरान माजी मुख्यमंत्री पर्रीकरान हाडलेलो उलयता की ज्या जाग्यार 2023 जुलयान उलयला आणि 1 वर्सा पयलीं म्हणटा भुरग्यांक शिफ्ट केला. सो आमी कितें उलयल्ले की 4 वर्सां जावन गेली जाल्यार तूं न्हिदला जेन्ना तूं असेंब्लीन उलयता की 1 वर्सा भितर जावंक जाय तूं बिल्डिंग ती 3 म्हयन्या पयलीं उडय 4 म्हयन्या पयलीं उडय आमकां कांय पडलेलें ना पूण तुजी शाळा जावंक जाय आसली तेतून तूं असफल जाला हे तुवें आतां मान्य केलें आनी आमी तो प्रूफ दाखयलो. तेन्ना ह्या आमदारान एक्सेप्ट करूंक जाय की तेचे कडेन कांय जायना ताका ते ताटान वाडून दिला तेच तो करूं शकता. सादो बस स्टँड जायना फायर स्टेशन जायना बाकीची कितली कामां लोकांचे इंडस्ट्रीन भुरगे कामाक लागतले आसले त्या भुरग्यांचे भवितव्य हेणी पाड केले आणि हो आमदार दुसऱ्यांक एलिगेशन लायता. अरे आमदारान आयकचें आसता लोकांचे कितें विशय आहा लोक जे मांडटा तेका वेलकम करचें आसता दुसरे तेचेर काउंटर करून तेका फटींग म्हणचो नासता. आतां हे आमदार हांव क्वेश्चन करता तूं फटींग काय तूं खरो उलयला पळय हे तूं फाल्यां 24 तासां पयलीं तूं सांग. तुका लोकांनी निवडून दिला तुका लोकांनी मतां घातल्या दिलीप धारगळकार निवडून दिवंक ना आणि तुज्यान जर जायना उलोवपाक जाल्यार तेका कुत्र्याक हे उडयता पळय ब्रेड तशें तेका उडय आणि हाडून बसय आमकां काय फरक पडना. जे बिचोलच्या जनतेचे विशय आसा जे कितें बिचोलच्या जनतेक जाय तेका आमी रस्त्यार येतले आमी उलयतले आणि हे सांगता तुवें बरें काम केलां लोकांचे ट्रान्सफरी करपाक आणि आतां हे करपाक लागला लोकांचे धंदे बंद करपाक. हांव तुका ओपन चॅलेंज करता
त्या चिमुल्याकय सांगता आणि एकाय सांगता तुम्ही धंदो बंद करपाचे आहात न्हू, तुम्ही करा. हांव सांगता धंदो कोणाचे बंद करपाचे आहा, हांव ते फुडें सांगतलो, म्हाका ते हांगा घालपाचें ना, पूण धंदो बंद करा, पूण बरें कार्य करा. धंदो बंद केलो म्हणून कोण रस्त्यार येवचो ना, हें तुका हांव सांगता. जाल्यार बरें काम करूया, आमकां ती शाळा जाल्ली जाय. आणि जे पीटीए मेंबरान ते शिकवून ते हाडलेले, त्या पीटीए मेंबराकय हांव तेका वळखता बऱ्यापैकी. ते पीटीए मेंबराकय सांगता की गेली 4 वर्सां तुमची भुरगीं तो आमदारच सांगता ती परिस्थिती ना शिकपाची त्या भुरग्याक, ती तुमची भुरगीं थंय शिकता आणि त्या आमदारान तुमकां उलोवंक लायलें म्हणून तुम्ही उलयता की थंय कांयच प्रॉब्लेम ना म्हणून. हे अशें खोटें उलोव नाका. आयज त्या भुरग्यांच्या भवितव्याचो प्रश्न आसा आणि असे जे विषय आहा, हे गंभीर विषय आहा. होच आमदार उलयला, गंभीर विषय आहा, सिरियस विषय आहा. तेन्ना आयज गोंयच्या सीएमा कडेन मागता की बिचोले तुम्ही लक्ष घालपाची गरज आसा. तुम्ही बरें कार्य करता आणि एज्युकेशन डिपार्टमेंट तुमच्या कडेन आसा, तेन्ना ही शाळा बेगींतल्या बेगीन आमकां जाय की ही चालू जावन हे आता सादो प्रश्न आहा. आता इलेक्शन येता 4 म्हयन्यांनी, हेणी 4 वर्सां तेचो फाउंडेशन स्टोन घालूंक ना. प्रत्येक फावटी एक्सक्यूज दिता हो, हे टेक्निकल इश्यू, हे टेक्निकल लेटर, ते लेटर जाय, ही एनओसी जाय. अरे बाबा तूं आमदार, तुझ्या कडे जर जायना, तुका जर सगळी हे लागता जाल्यार सामान्य लोकांचे बिचोलचे कितें जातले, हो विषय आसा. तर आमदाराकडे जायना, एक आमदाराकडे एक फायल पास करपाक जर 4-5 वर्सां वयता जाल्यार आमच्या सामान्य लोकांचे कितें जातले. म्हणजे तू सक्षम ना. हे प्रत्येक बिचोलच्या लोकांनी हेचेर विचार करपाची गरज आसा. त्या दिसाची पुनर्वसन शाळांतली जी आमची शाळा आसली तेचो विशय घेवन अशे तेंच्यांनी खुबशे विशय बिचोले खातीर ते घेवन फुडें येयल्या. जेंचे कितलेशे टायमाचेर ज्या खरेंच जो प्रॉब्लेम आसलेलो तो तेंच्यांनी तुमच्या सगळ्या आमचे जे मिडियाच्या माध्यमासून तेंच्यांनी जे कोण ते आमचे आमदार म्हणा किंवा सरकार म्हणा किंवा जे आमची ती रिस्पॉन्सिबल ऑथॉरिटी असता त्यांच्या खऱ्या निर्देशनाक तेंच्यांनी खुबशे विशय हाडले आणि तसोच ते विशय जो आसा जो शाळा पुनर्वसन शाळेचो ते घेवन येयलेले. आणि सांगचे म्हटल्यार शाळा जी आयज आतां आमी व्हिडिओ पळयलो, जे आमच्या बिचोलचे आमदार आसा तेंच्यांनी स्वता 2023 जे 31 जुलैक तेंच्यांनी हो जो विशय आसा तो तेंच्यांनी स्वता उलयल्लो आसा की 1 वर्सा पयलीं ज्या शाळेच्या भुरग्यांक ज्या जाग्यार शिफ्ट केल्या ती जे घरान शिफ्ट केल्या ते सुटेबल एनवायरमेंट ना शिक्षणा खातीर. म्हणजे 2022 ते आतां 26 येयल्लो आसा जाल्यार त्या दिसा एक प्रेस कॉन्फरन्स जाता आणि त्या मेघश्याम भाईचेर जे तेणी जे आरोप घातले ते सगळे खोटे म्हणटा. म्हणजे तेका खंय तरी खोटो धरलो. पूण आयज आमदार 23 सांगता 1 वर्स म्हणजे 4 वर्सां ही निवळ जाल्लेली आसा की ती भुरगीं आसा ती कोणाच्या घरान शिक्षण घेत आसा. आणि विशय हो शिक्षणाचो आसा. ते केन्ना टेक्निकल अप्रुवल मेळ्ळो, केन्ना तेजे आनी कितें वर्क ऑर्डर मेळ्ळी आणि केन्ना डेमोलिशन केलें, हेचो विशय आसा तो आमदाराक लागता. पूण तेजो विशय आसतलो ते 4 वर्सांची भुरगीं खरी सफर जायत आसा. तेंकां खंय तरी तेंकां व्यवस्थित शिक्षणाक शाळा मेळपाक जाय. आयज जर म्हणशीत जाल्यार जो प्रायमरी एज्युकेशन आसा तो खंयचो एक भुरग्याचें फाउंडेशन म्हणटा. म्हणजे जसो घोडो आसता पळय तो कुमार जेन्ना तेका जर समज आपल्याक जाय तसो आकार दितलो तेन्ना जी माती ओली आसता पळय तेन्नाच तेका आकार, तशें हें प्रायमरी शिक्षण आसता. ते ज्या भुरग्याचें व्यवस्थित जातलें पळय तोच खंय तरी आमच्या देशान आणि आमच्या गोंयान म्हणा किंवा देशा भायर म्हणा आपलें नांव करूंक पावतलो. आणि असो हो विशय जो आसा शिक्षणा बद्दल ते तो खंय तरी घेवन येयलो. तेज्या पयलीं त्या विशयाचेर कोण सगळे जाण न्हिदलेले. आणि असो जर विशय घेवन येता आणि अशे जर विशयांक जर आयज तुमी कोण तरी फुडें येता आनी सांगता की ते फटींग म्हणटा जाल्यार तें सुद्दां तेणी आयज जबरदस्त सिद्ध करून दाखयलें की आपूण काय फटींग उलोवंक ना. पूण म्हाजे तरी एक रिक्वेस्ट आसा, आमदारा खातीर रिक्वेस्ट आसा, पळयात तुमी लोकां मदीं प्रॉमिसीस घेवन गेल्या. जेन्ना मतां मागल्या पळय तेन्ना प्रॉमिसीस घेवन गेल्या, एजंडा घेवन गेल्या. ते एजंडाचेर आयज लोक तुमकां प्रश्न मांडटले. तुम्ही फेल जाल्या पळय तेतूर टेक्निकल हे करपाक हे टायम लागलो. इंजिनियर नसलो, कोणाच्यो ट्रान्सफरी नसल्यो, एनओसी मेळना, आनी मेळना, त्या ग्राउंडा खातीर एनओसी मेळना, खंयच्या आनी कित्याक उरले, हे एक्सक्यूजीस नाका. मतदारांक तुम्ही त्या टायमार प्रॉमिसीस दिल्या ती तुम्ही कंप्लीट करपाक जाल्यार म्हणजे आता तुम्ही ते एक्सेप्ट करा और तुम्ही फेल जाल्या म्हणून तुम्ही डिक्लेअर करा.
एक्सक्युजीस चलचे ना. 5 वर्सां सोंपत येयली. जेन्ना तुम्ही मतदाराकडे प्रॉमिसीस घेऊन गेले ती फुलफिल करा. अदरवायज तुम्ही डिक्लेअर करा की आम्ही हे सगळें करपाक आम्ही खंय तरी फेल जाल्लेले आसा. आणि जर कोण तरी जे आम्ही खंय तरी विशय घेऊन येता कितें तरी तुमच्या नजरे मुखार हाडटा, कित्याक आमकांय खबर आसा जो पर्यंत आमी तेजेर उलयना तो पर्यंत ती कामां कोणूच करपाक तेजेर हे घालिना. आयज अशे रस्त्यांची दुर्दशा पळयशात न्हू, कितकेशे लोक पडत आसा, ओगी आसा. कित्याक मागीर ते परत हे जालां, खंयचे केबलिंग केलें आनी कितें केलें. तुमी आमकां उलोवपाक दिवं नाका, अशें काम करा. मागीर आमी आनी अशें मिडिया फुडें आनी तुमचेर कसलीच एलिगेशन घालपाक आमी येवचे ना. जेन्ना लोकांक त्रास जाता तेन्ना आमी फुडें येता आनी ते तुमी करून दाखया. इतलेंच तुमच्या कडेन मागता. देव बरें करूं. तुम्ही पळयतात GNH.